गजानन महाराज के प्रकट दिवस के अवसर पर नागपुर में विभिन्न आयोजन किए गए। शहर के राधा कृष्ण मंदिर में बड़े धूमधाम से प्रकट उत्सव मनाया गया। पिछले 25 सालों से मंदिर में उत्सव बड़े ही हर्षोल्लास से मनाया जाता है। इस बार भी पालकी निकाली गई और फिर आरती कर महाप्रसाद वितरित किया गया। इस दौरान बड़ी संख्या में श्रद्धालु उपस्थित थे। आम्ही गेल्या 25 वर्षापासून प्रगट दिन हा सोहळा साजरा करतो आहोत आणि आता ही आमचं दुसरी पिढी याच्यात लागली आहे की आम्ही हा सोहळा साजरा करतो आहे। विशेष म्हणजे याच्यामध्ये महिलांचा इतका मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। आम्ही साप्ताहिक पारायण चालू ठेवतो। एक विजय ग्रंथाचं पारायण आमच्याकडे होतं आणि इतक्या सुंदर महिला याच्यात भाग घेतात आणि त्यांचं बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढतात। सकाळ संध्याकाळ पारायण पठण होतं, रोज नैवेद्य आरत्या होत्यात आणि इतकी ही सगळी जी तुम्हाला साज सजावट दिसते आहे ही सगळी महिलांनी केलेली आहे। हे सगळं जे काम आहे आमचं हे सगळं महिला बघतात। आता आमच्या मागे जे असतात ते सगळी पुरुष मंडळी असतात, पण ही जी तुम्हाला सजावट आहे त्याच्यानंतर जे विधिवत आमच्या पूजा आहे त्या सगळं महिला पार पाडतात। साधारणतः गजानन महाराज प्रकट दिवस जो आहे हा 25 वर्षापासून आम्ही हे करतो आहे, इथे साजरा करतो आहे। या कार्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आमच्या इथे सगळे सहभागी होतात। जनता आमच्या इथचे सगळे लोक भक्तगण मेन म्हणजे येतात आणि उत्साहाने सगळे साजरा इथे येतात। या निमित्ताने आमच्या इथे जो हा मुखवटा तयार केलेला आहे, जर तुम्ही मुखवटा बघाल तर हा मुखवटा गजानन महाराजाचा शेगावला जो गजानन महाराज आहे त्याच पद्धतीचा मुखवटा हा इथे आपण आणलेला आहे। हा मुखवटा करण्याकरता मला जी प्रेरणा दिली ते राष्ट्रपती पुरस्कार ज्यांना मिळाला आहे विजयराव सूर्यवंशी। या विजयराव सूर्यवंशीने म्हणाला की मी तिच्यासारखाच मुखवटा तुम्हाला करून देईल आणि तो साक्षात झाला। हे आम्हाला फार